सर्वांना नमस्कार. आणि या इंजिनियर्स डेच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. विद्यार्थी साहित्य समितीमध्ये आलं की वाटतं की मुलीला जसं वाटतं माहेरी आलं तसं आम्हाला माहेरी आल्यासारखं भास होतं. आणि कारण या माहेरच आहे. कारण 12वी नंतर आपण ज्यावेळेस पुण्यात येतो तसं आपलं कोणीच नसतं. समितीचं हे अंगण आहे, त्यामध्ये आपण सर्वांनीच आज तुम्ही जसे नौके आहात तसं आम्ही 1990ला अशीच बसायचो गुरुमध्ये. बदल हा माणसाच्या व्यक्तिमत्वात असतो. सर्वांच्या स्टोऱ्या एकच आहेत. गरिबी, शेतकऱ्याची पार्श्वभूमी, दुर्गम गाव, बस नसणे, हे स्टोरी आज पण तीच आहे. जी तुमची होती ती माझी होती. सगळ्यांची स्टोरी एकच आहे. स्टोरीतला हिरो कोण होणार आहे ना, हे महत्वाचं आहे. मला स्टोऱ्या रोज सांगणारे लोक खूप ऐकायला पाहिजे. स्टोऱ्या त्याच्यात काही वाद नाही, पण स्टोरीमधनं आपण इथपर्यंत आलो. विद्यार्थी साहित्य समितीनं आपल्याला हे संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपलं आहे. माझे आई वडील गरीब आहेत, मला जमिनीच नाही आहे, खूप कर्ज आहे. हे आता तुम्हाला संधी मिळेल ना. आता विद्यार्थी साहित्य समितीमध्ये तुम्ही 5 स्टार हॉस्टेलमध्ये राहताय ना. घरी राहाय का परिस्थिती? तुम्ही खरं सांगा. तुम्ही घरी गेल्यानंतर मला माहित नसेल, कारण तुम्ही ज्या सिलेक्शन कमिटी ज्या सिलेक्शननं तुम्हाला इथं सिलेक्ट करते त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची परिस्थिती ही बिकट हलाखीची आहे म्हणून तुम्ही इथं आहात. श्रीमंताची मुलं इथं नाही आहेत. त्या मानानं जर तुम्ही पाहिलं तर घरी ज्यावेळेस तुम्ही जाता, आता म्हणजे तुम्ही आता नेहमी घरी जातात, घरची परिस्थिती काय, कुठे झोपतो आपण, आई वडील काय करतात, आणि त्या मानानं तुम्ही इथं आला. संधी किती मोठी आहे. बदललं ना आयुष्य इथं आल्यानंतर. मग आता आपल्याला संधी काय मिळेल ना, त्याचं संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे. रडत बसणं नाही. आतापर्यंत आपल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी खूप छान गोष्टी तुम्हाला सांगितल्या. वेळ खूप कमी आहे. मला फक्त एक 2-3 गोष्टी सांगायच्या. एक, सातत्य, कंटिन्युटी. कुठलाही सब्जेक्ट घ्या. आता लोक म्हणतात की कंटिन्युटी, सातत्य कसं काय. आज योगासनाला रोज तुम्ही येता, वेळ ठरलेली आहे, इथं आसनं ठरलेले आहेत, प्राणायाम ठरलेले आहेत. 3 वर्षानंतर इफेक्ट काय होतो? त्याचा इफेक्ट असा होतो की रोज प्राणायाम आणि रोज योगासनं जर केली तर आपलं आयुष्य निरोगी होणार आहे. आजही मी प्राणायाम आणि योगासनं करतो. सातत्य किती वर्षाचं आहे? जवळजवळ नाही म्हणलं तरी 30 वर्षाचं सातत्य आहे. त्याचं सातत्याचं सगळ्यात मोठं उदाहरण काय की एक कठीण दगड, एखादा कठीण दगड आहे आणि त्याच्यावरती एक पाण्याचा थेंब हा सातत्यानं पडतोय. तो एक थेंब सतत 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 एकाच ठिकाणी जर पडत राहिला तर तो वज्रासारखा दगडाले भेगा पडतात. हे सातत्य आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर सातत्य ठेवलं, कंटिन्युटी ठेवली, संयम ठेवला तर यश 100% तुमच्या बरोबरच आहे. दुसरं आहे विश्वास. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना न्यूनगंड आहे. कसं होणार, काय होणार. प्रत्येक वेळी विचार पहिल्यांदा निगेटिव्ह विचार. मित्रांनो, तुम्हाला आता बरेच ही एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की जंगलामध्ये बरेच प्रकारचे प्राणी आहेत. सिंह आहे, हत्ती आहे,
हत्ती म्हणजे सगळ्यात बलाढ्य प्राणी, चिता खूप स्पीड, जिराफ सगळ्यात उंच, क्लेवर कोल्हा, असे खूप प्राणी आहेत. पण ह्याच्यामध्ये जंगलाचा राजा एक पण नाहीये. मग जंगलाचा राजा कोण आहे? ज्याच्याकडे स्पीड पण नाही, ज्याच्याकडे जो उंच पण नाही, धिप्पाड पण नाही, स्पीड पण नाही. आपण जर सिंहाला विचारलं की हा सिंह हा जंगलाचा राजा कसा काय, तर असं तो म्हणतो की मैं हूं जंगल का राजा. कारण तो ॲटिट्यूड जो आहे ना, तो ॲटिट्यूडच असतो माणसाचा. माझ्यामध्ये आहे तो गुण, मग त्याला वाटतं म्हणून तो जंगलाचा राजा आहे. कारण त्याचा ॲटिट्यूड महत्वाचा आहे, तो विश्वास हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सो बिलीव्ह युअरसेल्फ हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी काही करायची गरज नाही. तुमच्यावरती इतका मोठा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे ना की तुमचं यश आणि तुम्ही जे काय करताय ना हे अगदी जवळपास तुम्ही त्या जवळच गेला. कष्टाला शॉर्टकट नाही. कारण माझं उदाहरण घेतलं, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आलो, असंच तुमच्या रूममध्ये बसायचो. नोकरी सुरू केली पेंटेक्निकचा कोर्स करून. थर्मॅक्समध्ये जॉब केला 2-3 वर्ष. 98ला सुरुवात केली. आणि त्यावेळेचा एक किस्सा सांगतो. समितीमध्ये असताना माझ्याकडे सायकल होती. सायकल आता तुम्ही सायकल वापरता का माहीत नाही, पण ती 90 रुपयाला सायकल होती जुन्या पेठेतनं, मंगळवारातनं. आणि त्या सायकलचं आहे ना सीट सारखं पडायचं ऑलवेज. ते तरी ती 24 इंच सायकल होती. मी आता थोडा उंच आलोय, पण मी त्यावेळी नळीवरच सायकल मारायचो. तर ते सीट पडायचं आणि असं झालं की ते सीट सारखं वारंवार पडून आहे ना ते आणायचं काय कंटाळा झाला आणि परत 2-3 वेळा आणलं. मित्रांनी ते सीट चोरून कुठतरी ठेवलं आणि नंतर मी फक्त नळीवूनच सायकलला जायचो. म्हणजे सायकलवरून मी कॉलेजला नळीवरूनच जायचो, म्हणजे नळीची सीटाची सायकल घेऊन. 98ला सुरुवात केली. आता 2025 आहे. 100 कोटीच्या जवळपास व्यवसाय असेल, 300 लोक आहेत आणि 2 जॉईंट व्हेंचर आहेत. पेंटमध्ये काम करतो, पेंट सरफेस कोटिंगमध्ये काम करतो. आणि म्हणून मी ज्यावेळी मी मर्सिडीज घेतली 1.5 कोटीची, त्यावेळेस माझी फेसबुक पोस्ट होती की बिन सीटाची सायकल ते मर्सिडीज. कुणाला मर्सिडीज घ्यायची त्यांनी हात वर करा. मर्सिडीज गाडी किती छान वाटते. पण 100% तुम्ही घेणार आणि मी घेणार. तुम्ही खूप कमी लोकांनी हात वरती केले. मला एक्सपेक्टेशन प्रत्येकानं मर्सिडीज घेतली पाहिजे, प्रत्येकानं रॉयल्स रॉयस घेतली पाहिजे. आणि मी तर हे म्हणतो की तुम्ही प्रत्येकानं आपलं स्वतःचं जेट का नाही घ्यायचं. विद्यार्थी सहाय्यक समितीचा मुलगा कधी जेट घेणार हे मी वाट बघतोय आणि ते लवकरच घेतलं. मला बघायचंय की समितीचं कोण आता लवकरच जेट घेत आहे. सुनील घेतोय का मी घेतोय का गणेश घेतोय. आपल्याला तर बघायचंय की विद्यार्थी सहाय्यक समितीचा मुलगा कधी एकदा आपलं स्वतःचं जेट घेतोय. फिल्मस्टार नाही, समितीचा मुलगा. माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच ह्या समितीचा आपल्यावरती एवढं आशीर्वाद आहे की त्यांनी आपल्यावरती केलेल्या संस्काराची जबाबदारी, समाजाचं भान आणि समाजाचं देणं हे आपल्या सगळ्यांना त्या जबाबदारीतून जावं लागेल. मी फार वेळ घेत नाही, पण मला इथं बोलून माझा सन्मान केला आणि ही 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.